नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना धक्का देत भाजप जवळपास बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली। पण भाजपची थिंक टँक तुम्हाला माहिती असेल, ते दशकांची प्लॅनिंग करतात आणि त्यामुळे भाजप आता 2029 ची तयारी करत आहे। 2024 मध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप मिळून निवडणूक लढले, पण भाजपला समजलंय की दीर्घकाळ राज्यात स्वबळावर सत्ता हवी असेल तर शिंदे सेना ही अडचण ठरू शकते। कारण शिंदे गटाचा मतदार हा मराठी आहे, जो भाजपला हवा आहे, आणि त्यामुळे भाजपची रणनीती ठरली आहे की शिंदेंची ताकद हळूहळू कमी करायची। मग हीच रणनीती डोळ्यासमोर ठेवून विकास निधी रोखणं असेल, शिंदे गटाच्या आमदारांना कमी निधी असेल, किंवा मग पद्धतशीर त्यांची आर्थिक कोंडी करणं असेल, पालकमंत्रीपदापासून त्यांना दूर ठेवणं असेल, त्यांची ताकद कमी करून त्यांची प्रेस्टीज घटवणं असेल, किंवा मग महापालिकेत डावलणं असेल, किंवा हिंदी सक्तीचा मुद्दा पेटवणं असेल, असे अनेक रणनीती भाजप आखताना दिसतंय। असं काही डाव भाजपने आता टाकलेले आहेत। मराठी अस्मितेचा प्रश्न तापला, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मैदानात उतरले, हिंदी सक्ती विरोधात त्यांनी आवाज बुलंद केला, मात्र शिंदेंची यात कोंडी झाली असं राजकीय जाणकार सांगत आहेत। आणि हीच भाजपची क्लासिक रणनीती, ठाकरे बंधूंना थोडं मोठं होऊ द्या, पण शिंदे सेनेचा मतदार भाजपकडे ओढा, असं देखील आता दबक्या आवाजात बोललं जातंय। या सगळ्यात कोर्टाचा निकाल देखील येण्याची शक्यता आहे। राजकीय रणांगणात शिंदे गट अडचणीत आहेच, पण त्याहीपेक्षा मोठा आघात होऊ शकतो कोर्टातून। 2023 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं। उद्धव ठाकरे गटानं याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं, आणि आता या याचिकेमध्ये, नवीन टाकलेल्या याचिकेमध्ये काय दावा केलेला आहे तर निवडणूक आयोग फक्त चिन्ह ठरवू शकतो, नाव देण्याचा अधिकार नाही। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही आम्हीच वापरायला पाहिजे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वापरायला पाहिजे, आणि त्यासाठी 1968च्या नियमानुसार आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असं देखील या याचिकेमध्ये म्हटलंय। त्यासोबतच 4 जुलै रोजी अर्जंट सुनावणीची मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे, मात्र कोर्टानं असं सांगितलंय की रेग्युलर बेंच पुढेच हे प्रकरण ऐकलं जाईल, आणि 14 जुलै रोजी या प्रकरणाची नियमित सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे। मग आता जर कोर्ट उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला तर शिंदेकडून शिवसेना हे नाव जाईल, धनुष्यबाण चिन्ह देखील जाईल, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, महापालिका असेल, सगळीकडे शिवसेना नावाचा फायदा हा मग ठाकरे गटाला होईल। धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदेंना वापरता येणार नाही, शिंदे गटाला नवीन नाव आणि नवीन चिन्ह घ्यावं लागेल। त्यामुळं आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, पण राजकीय खेळी आणि कोर्टातील लढाई दोन्हीही त्यांच्या विरोधात जाताना दिसतंय, तशी शक्यता आहे। आणि भाजपची स्पष्ट रणनीती आहे की 2029ला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची। आता कोर्टाचा निर्णय शिंदेंच्या विरोधात गेला तर शिंदे सेना नाव आणि चिन्ह दोन्हीही गमावून बसेल, आणि त्यामुळे आमदारांची देखील पांगापांग होऊ शकते। काही आमदार ठाकरेंकडे परत जातील तर काही भाजपमध्ये जाऊ शकतात, आणि म्हणूनच पुढचं वर्ष दीड वर्ष हेच शिंदेंसाठी निर्णायक ठरणार आहे। शिंदे सेना टिकून राहते की उद्ध्वस्त होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, 2029 मध्ये महाराष्ट्राचा मुकुट कुणाच्या शिरावर असेल? भाजप शिंदेंना संपवेल का? उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना नाव मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो, धन्यवाद, जय महाराष्ट्र।